चला आपण चालू करूया. आवाज येतो ना सगळ्यांना ऐकू? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय ना? येस फ्रेंड्स, सगळ्यांना ऐकू येतो ना आवाज माझा? ओके. हे काय साक्षीने काय पाठवलं? तू कधी घेतलास? चला स्टार्ट करूया आपण. बघा मागच्या लेक्चरला ना आपण ब्रेन कंप्लीट केला. ओके, मागच्या लेक्चरला आपण ब्रेन कंप्लीट केला. आता आपण पुढचा पार्ट जो चालू करूया, दॅट इज हे आपण मागच्या लेक्चरला पूर्ण केल्याने हा तुम्हाला होमवर्क दिलेला होता मी. आय होप तुम्ही तो केला असेल. ओके, सो now we start about spinal cord. बघा, central nervous system is broadly classified into brain is broadly classified, nervous system is broadly classified into central nervous system, peripheral nervous system and autonomous nervous system. आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे फोकस करतोय. सेंट्रल नर्वस सिस्टीम consist of first part is brain and second part is spinal cord. So brain part आपण complete केला. Now we start with spinal cord. Now spinal cord is a posterior continuation of medulla oblongata. जरा पहिले व्यवस्थित ऐका. स्पायनल कॉर्ड हे मेडुला ऑब्लॉंगेटाचं पोस्टीरियर कंटिन्युएशन आहे. स्पायनल कॉर्ड ही कुठं रन होते तर आपल्याला वर्टिबल कॉलम माहिती आहे. नाउ वर्टिबल कॉलम मेड अप ऑफ मेनी वर्टिब्रे. ओके, वर्टिबल कॉलम मेड अप ऑफ मेनी वर्टिब्रे. नाउ मेनी वर्टिब्रे. नाउ वर्टिब्रे जे आहेत ना, हे वर्टिब्रे जर एक वर्टिब्रा बघितला तर किंवा कुठलाही वर्टिब्रा बघितला तर टिपिकल स्ट्रक्चर असं आहे. आपण जे मागच्या वर्षी बघितलं, न्यूरल स्पाइन, न्यूरल आर्च अँड देयर इज अ कॅनल विच इज कॉल्ड एज न्यूरल कॅनल. या न्यूरल कॅनल मधनं म्हणजे वर्टिबल कॉलमच्या और प्रत्येक वर्टिब्राच्या मध्ये जी काही कॅनल असते त्याला न्यूरल कॅनल असं म्हणतात. या न्यूरल कॅनल मधनं स्पायनल कॉर्ड रन होते. म्हणजे इन शॉर्ट नर्व कॉर्डला किंवा स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन हे वर्टिबल कॉलमचं असतं. न आपण काय करतोय, आपण आता स्पायनल कॉर्ड डिस्कस करतोय. बघा, स्पायनल कॉर्ड इज ए part of central nervous system and it is a lower continuation or lower extension of medulla oblongata. medulla oblongata continue होऊन त्यापासून ब्रेनचं पुढे लास्ट टर्मिनल पार्ट इज medulla oblongata and medulla oblongata continue as a spinal cord. Now, like the brain, the spinal cord is also protected by bony covering and membrane. bony covering कोणतं आहे तर न्यूरल कॅनलचं म्हणजे वर्टिबल कॉलमचं. and spinal cord also surrounded by 3 meninges. जसं ब्रेनला 3 meninges होते, आउटर ड्युरा, मिडल अरिकनॉइड and इनर पिया मॅटर, तसं सुद्धा स्पायनल कॉर्डला 3 कव्हरिंग आहेत, ड्युरा मॅटर, अरिकनॉइड मॅटर and पिया मॅटर. Now the cerebrospinal fluid secreted by pia mater. So सर्वात आतला जो लेयर आहे that is called as pia mater. That is this pia mater secretes cerebrospinal fluid, form a fluid, the cushion around the spinal cord and within inside the central canal. बघा कसं सांगू तुम्हाला मी आता, आपण सोपे उदाहरण म्हणजे आपण शेवटी काकडीकडे येतो. काकडी ना, काकडी, त्या काकडीला मधनं होल मारा तुम्ही. अख्खी घ्या काकडी अख्खी घ्या आणि अख्ख्या काकडीला मधनं होल मारत चला. होल करत 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 टोकापासून वरपासून शेवटपर्यंत होल केल्यानंतर तुम्ही जर काकडीला वरनं बघितलं, तुम्हाला
पूर्णपणे होल तो खालपर्यंत दिसणार. म्हणजे आतला जो पार्ट आहे ना, बिया बिया असतात सगळ्या, फ्लेशी पार्ट, तो फ्लेशी पार्ट आपण काढला. काढल्यानंतर तुम्हाला फक्त काय दिसणार, काकडीच्या मध्ये कॅनल दिसणार, जी वरपासून खालपर्यंत आहे. आता या काकडीचा तुम्ही जर टीएस घेतलात, या काकडीचा जर तुम्ही टीएस घेतलात, तर तुम्हाला एक गोल चकती आणि गोल चकतीच्या आत छोटीशी कॅनल मिळणार. त्याला खरं सेंट्रल कॅनल असं म्हणतात, सेंट्रल कॅनल असं म्हणतात. ते जाऊ दे, आपण पुढे नंतर बघूया ते. तर थोडक्यात ही जी काय काकडी आहे, काकडीला तुम्ही वरपासून पूर्णपणे कोरत गेलात, कोरत गेलात, कोरत गेलात आणि खालपर्यंत आलात, म्हणजे तुम्ही त्या काकडीच्या मध्ये कॅनल तयार केली किंवा ओपनिंग तयार केली. ह्या ओपनिंगला किंवा या हॅलो पार्टला, या हॅलो पार्ट मध्ये सुद्धा, बरोबर ना, याच्याशी कम्पेअर आता तुम्ही याच्याशी करा, कशाशी, स्पायनल कॉर्डशी करा. किंवा अगदी याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांगतो. मे बी तुम्ही 12वीला करणार असाल, मला माहित नाही केलंय का 11वीला मध्ये. ट्युनिंग फोर्कचा एक हे असतो, काय एक्सप्लोर असतो फिजिक्स मध्ये. त्यामध्ये आपण एक हॉलो ना, म्हणजे पोकळ असं हे घेतो, काय पाईप घेतो, आणि ते ट्युनिंग फोर्क त्याच्यावरती लावतो. ट्युनिंग फोर्क जाऊ दे, हा जो पोकळ पाईप आहे असं कन्सिडर करा. हा पोकळ पाईप म्हणजे न्यूरल स्पायनल कॉर्ड आहे. आणि स्पायनल कॉर्डच्या मधला जो हॉलो पार्ट आहे, म्हणजे पाईपाचा जो मधला पार्ट आहे, बरोबर ना, जो ज्याला भोक आहे, इकडनं बघितलं दुसरीकडनं तुम्हाला दिसेल, तो म्हणजे न्यूरल कॅनल आहे. ह्या कॅनलच्या आत फ्लुइड असतं, ज्या फ्लुइडला काय म्हणणार, आपण डायग्राम मध्ये थोडंसं वगैरे लक्ष देईल, त्या फ्लुइडला सेरिब्रो स्पायनल फ्लुइड म्हणतात. जसं ब्रेन मध्ये आहे, तसं इथं जो सेरिब्रो स्पायनल फ्लुइड आहे, ते पिया मॅटर पण तयार करतं. आणि ही जो काय कॅनल आहे ना, या कॅनलला सेंट्रल कॅनल म्हणतात. ह्याच्या आत एक सिलेटेड एपिथेलियल सेल्स असतात, जे आपण न्यूरोग्लियल सेल्स बघितलेले, एपिंडायमा, ते एपिंडायमा सेल्स असतात. एपिंडायमा सेल्स सेरिब्रो स्पायनल फ्लुइड तयार करतात. अँड दॅट कॅनल, that middle hollow canal is called as central canal. So the cerebrospinal fluid secreted by pia mater form a fluid cushion around the spinal cord and within it inside the central canal. Now आता आपण ना ऍक्च्युली ही जी काय कॅनल हे आहे सेंट्रल कॅनल, ती आपण बघूया. ही पुस्तकात डायग्राम नाहीये, ही मी डायग्राम घेतली आहे दुसऱ्या नेटवरनं. मग हा ना, फक्त इथं लक्ष द्या. हा जो पार्ट आहे, हा पार्ट आहे तो ब्रेनच्या शेवटचा पार्ट आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटने हे जे काही सगळा पार्ट दिसतोय, हा इथपर्यंत ही टोक, हे जे काय टोक दिसतंय ना, ह्या टोकापर्यंत सगळी सेंट्रल कॅनल, हे सॉरी स्पायनल कॉर्ड आहे. दिस इज अ स्पायनल कॉर्ड. आणि या स्पायनल कॉर्डची जी लेंथ आहे, ही स्पायनल कॉर्डची लेंथ ही 42 to 45 सेंटीमीटर लॉंग असते. लांबीला ते 42 ते 45 सेंटीमीटर, आणि जी ब्रॉड आहे ती 0.2 to 0.5 ब्रॉड असते. आता ही जी स्पायनल कॉर्ड ही कशी असते, मगाशी आपण पाईपासारखी बघितली, म्हणजे पाईप सिलेंड्रिकल असतो, पण ही सिलेंड्रिकल नसते, सब सिलेंड्रिकल असते. म्हणजे ना, ह्याचा आपला आईस्क्रीमचा कोन असतो ना, तो कसा खाली 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 कोनिकल होत जातो, तसं हे ना पुढे वर ब्रॉड असतो आणि खाली बारीक बारीक होत येतो. सो स्पायनल कॉर्ड हा ब्रॉड असतो टुवर्ड्स एंटिरियर एंडला, आणि ग्रॅज्युअली टेपर होत जातो. हा जो काही टेपर होणारा भाग, म्हणजे थोडक्यात आईस्क्रीमचा एकदम शेवटचा खालचा कोनिकल पार्ट आहे, टोक, एकदम कोनचा, एकदम कॉर्निटोचा एकदम कोनिकल टोक, खालचं एकदम टोक. ह्या टोकाला तुम्ही स्पायनल कॉर्डशी कम्पेअर करा. स्पायनल कॉर्ड वर ब्रॉड असतो आणि स्पायनल कॉर्ड खाली 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 एकदम टोकाला, हा जो पार्ट, या टोकाच्या पार्टला ना कोनस मेडुलॅरिस असं म्हणतात. दॅट कंटिन्युअस, हा जो काय एंड आहे, ओके, टेपरिंग एंड आहे, सॉरी कोनस मेडुलॅरिस म्हणतात, चुकून हे म्हटलं, कोनस मेडुलॅरिस म्हणतात. सो हा जो काय वरचा पार्ट आहे हा ब्रॉड आहे, आणि हा खालचा पार्ट हळूहळू टेपर होत होतो. इथे त्यांनी लेबलिंग केलं नाहीये. तर हा जो काय लास्ट पार्ट आहे, टेपरिंग पार्ट, ओके, या टेपरिंग पार्टला म्हणतात कोनस मेडुलॅरिस. स्पायनल कॉर्ड इज ब्रॉडेस्ट ऍट द एंटिरियर एंड, ग्रॅज्युअली टेपर होत जातो, आणि एकदम जो टेपरिंग पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज कोनस मेडुलॅरिस. नाउ ऐका व्यवस्थित, या कोनस मेडुलॅरिस आहेत ना, म्हणजे हा टर्मिनल पार्ट, लास्ट पार्ट, कोनिकल पार्ट, या कोनस मेडुलॅरिस पासून असंख्य ना, घोड्याला शेपटी कशी असते, मागची शेपटी झुपकेदार, तसे झुपकेदार हे तयार होतात, काय शेपटीसारखे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतात. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला म्हणतात फिल्म टर्मिनले. ओके, याला दुसरं नाव आहे फिल्म टर्मिनल, म्हणजे हे जे दिसतंय ते बघा, हा पार्ट, ओके, फिल्म टर्मिनले. आणि या फिल्म टर्मिनलला जी तुम्ही बघितली ना, ही मेन आहे ऍक्च्युली, आणि ह्याला छोटे छोटे बाहेर निघालेले शेपटी सारखे पार्ट आहेत.
ओके, हे जे काही शेपटी सारखे पार्ट आहेत त्या पार्टला कावडा म्हणजे शेपटी, कावडा इक्विना असं म्हणतात. या शेपटीच्या पार्टला म्हणतात कावडा इक्विना. परत एकदा मी रिपीट करतो. स्पायनल कॉर्ड आहे ही लॉन्ग आहे, सिलेंड्रिकल आहे. इट इज अ कॉर्ड विच इज अ लॉन्ग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. It is measuring about 42 to 45 centimeter long and broad about 0.2 to 2.5 42 to 45 centimeter long and 2 to 2.5 centimeter broad. Now spinal cord is broader towards anterior end and tapering, or you can say conical towards or tapers towards the narrow end. Now this tapering part, the lower narrow tapering part is called as conus medullaris. इकडे तरी लेबल केलं नाहीये. That part is called as conus medullaris. Now this conus medullaris gives or continue as a thread like structure, okay, which is posteriorly, म्हणजे घोड्याच्या शेपटी सारखे thread like structure, that is called as, त्याला म्हणतात फिल्म टर्मिनाले. And this film terminale gives many thread like structure. बाहेर आले thread like structure बघा, many thread like structure. Those thread like structure is called as cauda equina. त्याला बाहेर पडलेल्या सगळ्या thread like structure ला म्हणतात cauda equina. Now आता तुम्ही जर बघाल ना तर हे स्पायनल कॉर्डला दोन स्वेलिंग आहेत, म्हणजे दोन फुगवटे आहेत. एक फुगवटा इकडे आहे आणि एक फुगवटा इकडे आहे. सो जो आता हे जे काय स्पायनल कॉर्ड आहे ना हा सुद्धा कुठल्या बेसवर डिवाइड झालाय, तर तो व्हर्टिबल कॉलम वरती डिवाइड झालाय. बघा आपल्याला माहिती आहे देयर आर टोटल 30 vertebrae. ओके, 7 cervical, 12 thoracic, 5 lumbar, 5 sacral, 4 coccygeal, 4 coccygeal, and 1 coccygeal. So 7 cervical, 12 thoracic, 5 lumbar, 5 sacral and 4 coccygeal असे सगळे मिळून जे वर्टिब्रे होतात त्याच्यावर याला लेबलिंग केलेलं आहे. हा कुठला रिजन आहे तर सर्वायकल रिजन मध्ये स्वेलिंग आहे, म्हणून याला सर्वायकल एनलार्जमेंट म्हणतात किंवा सर्वायकल स्वेलिंग म्हणतात. म्हणजे 12 thoracic 7 सर्वायकल म्हणजे मानेचे, हा सर्वायकल जिकडे सर्वायकल स्वेलिंग आहे. अँड 5 लुंबार जिकडे लुंबार रिजन आहे म्हणजे ऍब्डॉमिनच्या इकडचं त्याला म्हणतात लुंबार एनलार्जमेंट. सो इन शॉर्ट स्पायनल कॉर्डला दोन एनलार्जमेंट आहेत. एक एनलार्जमेंट सर्वायकल रिजनला आहे ज्याला सर्वायकल एनलार्जमेंट म्हणतात, आणि दुसरा एनलार्जमेंट आहे हा कुठे आहे तर तो लुंबार रिजनला आहे, त्याला लुंबार एनलार्जमेंट म्हणतात. सो अशा रीतीने आपण जो डायग्राम बघितला हा स्पायनल कॉर्डचा डायग्राम बघितला. ह्याच्या हा स्पायनल कॉर्ड आहे, ह्याच्यात आपण टीएस घेणार आहोत, म्हणजे आडवं कट करणार आहोत. हे जे काय बाहेर पडलेले सगळे आहेत ना छोटे पार्ट हे जे बाहेर दिसतात दीज आर दी स्पायनल नर्व्स, याला स्पायनल नर्व्स म्हणतात. इकडनं सगळ्या बाहेर पडलेल्या नर्व्सला स्पायनल नर्व्स म्हणतात. हे टोटल 31 पेअर्स स्पायनल नर्व्स असतात इथपासून इथपर्यंत, आणि ह्याच्या खालचे जे आहेत म्हणजे इथपासून इथपर्यंत ह्याच्या खाली जो सगळा पार्ट दिसतोय तुम्हाला दॅट इज द एक्सटेन्शन ऑफ और हेरी पार्ट ऑफ हे काय कोनस मेडुलरिस. सो अशा रीतीने आपण ही स्पायनल कॉर्डचा एक्सटर्नल पार्ट बघितला. हा डायग्राम पुस्तकात नाहीये. या डायग्राम मध्ये काय डाऊट असेल तर मला सांगा, हे कळल्यानंतर आपण पुढे जाऊया. इफ यू हॅव एनी डाऊट मी परत एकदा रिपीट करायला पाहिजे तर परत एकदा रिपीट करतो जर अंडरस्टँडिंग होत नसेल तर. सगळ्यांना कळलंय मी पुढे जाऊ का परत एकदा एक्सप्लेन करू? कळलंय सर. काही कोणी रिस्पॉन्स देत नाहीये. कळलं सर. बरं ओके ठीक आहे. हे बघा याचा ना एक हे काढून घ्या हवं तर स्क्रीनशॉट. मी एकदा फास्ट रिवाइज करतो, लक्षात घ्या. स्पायनल कॉर्ड काय आहे? स्पायनल कॉर्ड इज द एक्सटेंशन ऑफ मिडल ऑब्लोंगेटा. मिडल ऑब्लोंगेटा एक्सटेंशन आहे, फर्दर एक्सटेंशन. It run to neural canal, or you can say it is very well protected by vertebral column. Vertebral column जरा प्रोटेक्शन आहे आणि कुठनं रन होते? न्यूरल कॅनल मधनं रन होते. म्हणजे ही वर्टिबल कॉलम आहे, ही सगळी वर्टिबल कॉलम आहे आणि वर्टिबल कॉलमच्या आतनं स्पायनल कॉर्ड रन होते. सो ही जी काय कॅनल आहे, ओपनिंग आहे, ही जी काय ओपनिंग आहे या ओपनिंगला म्हणतात न्यूरल कॅनल. या न्यूरल कॅनल मधनं स्पायनल कॉर्ड रन होते. म्हणजे स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन कोणाचं आहे? स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन आहे वर्टिबल कॉलमचं.
आता ही आहे कशी माहितीये का, ही अशी कोनिकल आहे, म्हणजे वर ब्रॉड आहे, स्पायनल कॉर्ड वर ब्रॉड आहे आणि खाली नॅरो आहे. तर हा जो ह्याची जी काही लेंथ आहे, ही लेंथ आहे 42 to 45 सेंटीमीटर, आणि जी काय जो काय ब्रॉडर आहे म्हणजे विड्थ आहे ती आहे 2 to 2.5 सेंटीमीटर. स्पायनल कॉर्ड ब्रॉडेस्ट टुवर्ड्स एंटीरियर आणि नॅरो टुवर्ड्स पोस्टीरियर एंड आहे. हा नॅरो कोनिकल जो पार्ट आहे, याचा जो नॅरो कोनिकल पार्ट आहे, ह्या नॅरो कोनिकल पार्टला म्हणतात कोनस मेडुलारिस. कोनस मेडुलारिस कडनं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर बाहेर पडतो. त्या थ्रेड लाईक म्हणजे एक बाहेर, हा बाहेर पडला थ्रेड लाईक स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज फिलिम टर्मिनाले. आणि या फिलिम टर्मिनालेला व्हेरी हेअर लाईक स्ट्रक्चर बाहेर पडतात, जी हॉर्स टेल सारखे असतात, अँड दॅट इज कॉल्ड एज काउडा इक्विना. ओके, कावडा म्हणजे शेपटी, कावडा इक्विना. त्याच्यानंतर ह्याच्यावरती दोन स्वेलिंग आहेत. एक स्वेलिंग सर्वायकल रिजनला आहे, ज्याला सर्वायकल एनलार्जमेंट म्हणतात, आणि दुसरा लुंबार रिजनला आहे, ज्याला लुंबार एनलार्जमेंट असं म्हणतात. सो आता आपण या स्पायनल कॉर्डचा ना आपण टीएस घेऊया. म्हणजे स्पायनल कॉर्डला म्हणजे थोडक्यात जी आपण काकडी मधनं कोरलेली होती आणि त्याच्यामध्ये जी काय हॅलोस तुम्हाला ओपनिंग दिसलेलं होतं, त्या काकडीचा आता आपण टीएस घेतला, म्हणजे ट्रान्सफर सेक्शन घेतला. आता ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला, आणि ही काकडी तुम्ही खाली स्लाइड वरती ठेवलीत बघा. आता इथं लक्ष देऊया आपण, माझ्या हाताकडे लक्ष द्या. समजा ही स्पायनल कॉर्ड आहे, या स्पायनल कॉर्डची डॉर्सल साइड आहे, या स्पायनल कॉर्डची मागची साइड आहे ती वेंट्रल साइड, असं धरून चला. स्पायनल कॉर्डची पुढची साइड डॉर्सल साइड, स्पायनल कॉर्डची मागची साइड वेंट्रल साइड. मी स्पायनल कॉर्डला टीएस घेतला, म्हणजे स्पायनल कॉर्डचा मी कट केला. कट केल्यानंतर तुम्हाला गोल चकती मिळाली काकडीसारखी. आता ही काकडीसारखी जी चकती मिळणार ती म्हणजे ही झाली त्याची डॉर्सल साइड, ही झाली त्याची वेंट्रल साइड, किंवा उलटी करा, ही झाली त्याची वेंट्रल साइड, ही झाली त्याची डॉर्सल साइड. कुठल्याही साइडला तुम्ही दाखवा, काही इश्यू नाहीये. एक मिनिट होल्ड करा. हेलो, हाँ बोलिए. नहीं कोई नहीं है, मेरे को नहीं मालूम क्यों. हाँ फिर वो सैनिटाइज करेंगे शायद. हाँ बास आ रहा है ना, तो स्प्रे मारा है फिर. हाँ तो मारा है. हाँ तो स्प्रे मारा है, तो किया है उन्होंने, सैनिटाइज किया. हाँ अच्छा, मैं ना थोड़ी देर के बाद फोन कर रहा हूँ, मैं लेक्चर पे हूँ. तो आपका इमरजेंसी है इसके लिए मैं फोन किया. अच्छा ओके बाय. ओके सो हा, आता ही आपण टीएस घेतला. टीएस घेतल्यानंतर हा जो पार्ट झाला तो डॉर्सल साइड झाली, ही त्याची वेंट्रल साइड झाली. ह्याचा डायग्राम आपण टीएस घेतल्यानंतर आपल्याला असं दिसतो बघा. एक मिनिट असं दिसणार. ओके, मी आता स्पायनल कॉर्डचा टीएस घेतलाय, म्हणजे असं धरून चला, ही तुमची डॉर्सल साइड झाली, ही तुमची वेंट्रल साइड झाली. हा उलटा लिहिला तरी चालेल, वर तुम्ही वेंट्रल लिहिली, खाली तुम्ही डॉर्सल लिहिली तरी चालेल. हा डॉर्सल साइड आहे, ही वेंट्रल साइड. अख्ख्या काकडीची मी टीएस घेतल्यानंतर काकडीची मला ही चकती मिळाली गोल, ही गोल चकती मिळाली, बरोबर ना. आणि तो मी तुम्हाला सांगितलं ना, मधनं त्या काकडीला तुम्ही मधनं काकडीला होल मारत चला, म्हणजे मधनं होल मारत शेवटपर्यंत चला, बरोबर, की तुम्हाला हा हे ओपनिंग दिसणार, हे जे सेंट्रल कॅनल, ज्याला आपण कॅनल म्हणतो. सो आता हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. हा परीक्षेला डायग्राम तरी ड्रॉ करायला विचारतात, किंवा 4 मार्काला विथ हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्क्राइब टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड असा तरी विचारतात. सो दोन पैकी कुठल्याही एका मार्गाने प्रश्न विचारतील. टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, और विथ हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ स्पायनल कॉर्ड. सो दोन पैकी विचारतील. आता आपण स्पायनल कॉर्डचं इंट्रोडक्शन बघूया. ओके, आपण स्पायनल कॉर्ड इथं बघितलं ना, हे आपण बघितलं स्पायनल कॉर्ड, outer dura matter, arachnoid matter, pia matter, cerebrospinal fluid. Now the externally spinal cord, हे आता बघूया. Externally spinal cord is cord appear as a long cylindrical rod which is 42 to 45 centimeter long and 2 to 2 centimeter broad. The spinal cord is broadest at anterior end and gradually taper into conus medullaris, म्हणजे खालचा L1 L2 म्हणजे first lumbar आणि second lumbar, and continue as a thread like structure which is called as filum terminale end posteriorly. Now the spinal cord show two swelling along its length called as cervical swelling and lumbar swelling. Now 31 pairs of spinal nerves arise from lateral side of the spinal cord. बघा, those nerves which are arising from spinal
cord, they are called as spinal nerves. And those nerves which are arising from cranial nerves, they are called as cranium, they are called as cranial nerves. So spinal cord पासून बाहेर पडणाऱ्या nerves ला सगळ्यांना spinal nerves असं म्हणतात. एकूण किती आहे spinal nerves? There are total 31 pairs of spinal nerves. And all spinal nerves are of mixed type. सगळे mixed type चे आहेत. म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. Now these nerves are interconnected in the region of cervical and lumbar swelling and around the conus medullaris. सगळे एकत्र असतात ते. The bunch of nerves in the hind part of the spinal cord along with the filum terminale appear like a horse tail. So it is called as cauda equina. That terminal part ला cauda equina असं म्हणतात. Now we discuss TS of spinal cord. तुम्हाला सगळ्यांना TS of spinal cord कसा घेतलाय तो कळला का? तरच ना मी एक्सप्लेनेशन काय सांगेल ते कळेल, नाही तर कळणार नाहीये. सगळ्यांना मी स्पायनल कॉर्डचा TS कसा घेतला हे कळलंय का की मी परत एक्सप्लेन करू ह्याच्यावरनं? सगळ्यांना तुम्ही काय TS ऑफ स्पायनल कॉर्ड सांगितला कसा घेतलाय तो? TS कसा घेतलाय तो कळला का सगळ्यांना? कसं त्याचा फिगर घेतलाय तो? हो सर. येस सर. ओके ओके. आज एवढे हळू काय सगळे? बरे आहेत ना सगळे? सगळे ऑलराईट आहेत ना? बाळांनो सगळे ऑलराईट आहात ना? हो सर. हा. आवाज कमी काय येतो? माझा आवाज कमी येतोय का? नाही सर. नाही ना? ओके. हा, लक्ष द्या इकडे. आता बघा, आपण TS ऑफ स्पायनल कॉर्ड बघतोय. हा अतिशय महत्वाचा आहे, लक्षात घ्या. नाउ TS ऑफ स्पायनल कॉर्ड इज सबसिलेंड्रिकल. सबसिलेंड्रिकल म्हणजे पूर्णपणे सिलेंड्रिकल नाही. TS ऑफ स्पायनल कॉर्ड इज सबसिलेंड्रिकल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रूव्ज. ग्रूव्ज म्हणजे खड्डा. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रूव्ज ऑन द डॉर्सल साइड. बघा ही त्याची डॉर्सल साइड आहे. डॉर्सल आहे ना, हे डॉर्सल रूट दिलाय, त्याची डॉर्सल साइड आहे आणि ही वेंट्रल साइड आहे. ही तुम्ही उलटी पण टाकू शकता, म्हणजे डॉर्सल साइड खाली पण टाकू शकता आणि वेंट्रल साइड वर पण टाकू शकता. फक्त लेबलिंग करताना मात्र गडबड नाही करायची, कारण याच्यात गडबड अशी आहे की डॉर्सल साइडला डॉर्सल रूट गँग्लियन असतो, तो पुढे तुम्हाला कळेल. सो TS ऑफ स्पायनल कॉर्ड इज सबसिलेंड्रिकल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रूव्ज ऑन द डॉर्सल साइड as well as on the ventral side. This is dorsal side, this is ventral side. The grooves present on the dorsal side is called as dorsal fissure, which is also called as posterior median fissure. TS of spinal cord is subcylindrical आहे. सबसिलेंड्रिकल का आहे? कारण त्याच्यावरती दोन ग्रूव्ज आहेत. जी ग्रूव्ज डॉर्सल साइडला आहे त्याला डॉर्सल ग्रूव्ज म्हणतात, किंवा त्याला दुसरं नाव आहे पोस्टीरियर मीडियन फिशर. and the grooves which are present on the ventral side, it is called as ventral fissure, which is also called as anterior median fissure. Okay, now the dorsal fissure provided with gap, which is absent in ventral fissure. So he TS of spinal cord is subcylindrical. The TS of spinal cord is subcylindrical due to presence of grooves on the dorsal side as well as on the ventral side. The grooves present on the dorsal side is called as dorsal fissure, or it is also called as posterior median fissure, and the grooves which are present on the ventral side is called as ventral fissure, which is also called as anterior median fissure. Now TS of spinal cord shows centrally located canal. Centrally located canal called as central canal. TS of spinal cord shows centrally located canal called as central canal. Now central canal is internally lined by, म्हणजे central canal च्या आत, central canal is internally lined by single layer of ciliated cuboidal epithelial cell. Ciliated cuboidal epithelial cells called as ependyma, EPENDYMA, called as ependyma. This ependyma secrete cerebrospinal fluid. या central canal मध्ये cerebrospinal fluid कोण secrete करतं? तर ependyma cell secrete करतं. In the center of the spinal cord or spinal cord show centrally located canal. Centrally located canal called as central canal. Now central canal is internally lined by a single layer of ciliated cuboidal cells called as ependyma. Ependyma secrete fluid called as cerebrospinal fluid. Now central canal is surrounded by H-shape gray matter. म्हणजे हा सगळा gray matter आहे. H-shape gray matter. Now H-shape gray matter gives
डॉर्सो लॅटरल. आता लक्ष द्या, डॉर्सो लॅटरल याचा अर्थ काय बघा. ही स्पायनल कॉर्ड आहे, ही स्पायनल कॉर्ड आहे असं समजून चला. स्पायनल कॉर्ड आहे, जी डॉर्सल साइड झाली, ही वेंट्रल साइड झाली. डॉर्सो लॅटरल, वेंट्रो लॅटरल. डॉर्सल साइडच्या लॅटरल बाजूने, वेंट्रल साइडच्या लॅटरल बाजूने. ओके, डॉर्सो लॅटरल, वेंट्रो लॅटरल. डॉर्सल साइडच्या लॅटरल साइडने आणि वेंट्रल साइडच्या लॅटरल साइडने एक्सटेन्शन बाहेर पडतं. सो H-shaped gray matter, H-shaped gray matter gives dorsolateral and ventrolateral extension called as dorsal horn and ventral horn. बघा लक्ष द्या, इथपर्यंत स्पायनल कॉर्डच्या आतचा जो काही एक्सटेन्शन आहे त्याला डॉर्सल हॉर्न म्हणतात. दिस डॉर्सल हॉर्न फर्दर कंटिन्यू ॲज ए डॉर्सल रूट. स्पायनल कॉर्डच्या बाहेर आलं की त्याला डॉर्सल रूट म्हणतात. लेबलिंग मध्ये गडबड नाही करायची. इथपर्यंत त्याला डॉर्सल हॉर्न म्हणतात, इथपर्यंत त्याला वेंट्रल हॉर्न म्हणतात. स्पायनल कॉर्डच्या बाहेर जो येतो त्याला डॉर्सल रूट म्हणतात. सो सेंट्रल कलर इज सराउंडेड बाय एच शेप ग्रे मॅटर. हा सगळा रंगीत आहे तो सगळा ग्रे मॅटर आहे. एच शेप ग्रे मॅटर गिव्स डॉर्सो लॅटरल म्हणजे डॉर्सल बाजूच्या लॅटरल साइडने, डॉर्सो लॅटरल अँड वेंट्रो लॅटरल, वेंट्रल साइडच्या लॅटरल बाजूने. डॉर्सो लॅटरल अँड वेंट्रो लॅटरल एक्सटेन्शन called dorsal horn and ventral horn, called dorsal horn and ventral horn. Now dorsal horn further continue as a dorsal root and ventral horn further continue as a ventral root. Dorsal horn further continue as a dorsal root and ventral horn further continue as a ventral root. Now dorsal root is sensory in nature. Dorsal root is sensory in nature. म्हणजे डॉर्सल रूट कडे सेन्स येतात, सेन्स घेऊन येतात. अँड वेंट्रल रूट इज मोटार इन नेचर. वेंट्रल रूट मोटार इन नेचर आहे, बरोबर. डॉर्सल रूट आणि वेंट्रल रूट एकत्र येतात आणि एकच नर्व्ह बाहेर पडते ज्याला म्हणतात स्पायनल नर्व्ह. आपण पुढच्या डायग्राम मध्ये बघूया, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, ही स्पायनल कॉर्ड आहे, हे पुढचं आहे, मी तुम्हाला कळवून दाखवलंय. हे बघा, ही डॉर्सल हॉर्न आहे, ही वेंट्रल हॉर्न आहे. डॉर्सल हॉर्न बाहेर आला डॉर्सल रूट, वेंट्रल हॉर्न बाहेर आला वेंट्रल रूट. आपण इथपर्यंतच बघितलं, आपल्या पुढे काही आपल्याला डॉर्सल बघायचं नाहीये. पण डॉर्सल रूटची पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे, डॉर्सल रूटला एक गँग्लियॉन असतो. या गँग्लियनला डॉर्सल रूट गँग्लियन असं म्हणतात. गँग्लियन इज द मास ऑफ सेल्स. का ते मी तुम्हाला त्यावेळेला सांगेन, बरोबर. आता ही डॉर्सल रूट आहे ना, हे डॉर्सल रूट सेन्सरी आहे. म्हणजे काय करणार, ही डॉर्सल रूट एकत्र येते, ही वेंट्रल रूट एकत्र येते आणि डॉर्सल रूट आणि एकत्र येऊन जी तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज स्पायनल नर्व्ह. ही स्पायनल नर्व्ह कुठनं बाहेर येणार, तर याच्या हे सगळं आत चाललंय. कुठे आत चाललंय माहिती का, व्हर्टिब्रल कॉलमच्या आत चाललंय. याच्या बाहेर हे सगळं व्हर्टिब्रल कॉलमच्या आत आहे. याच्या बाहेर जी पडते ती फक्त आपल्याला दिसते, ती फक्त ह्या नर्व्ह दिसतात. तुम्हाला जे एकदम पहिला मी डायग्राम दाखवलं ना, त्यात तुम्हाला नर्व्हच्या बाहेर पडलेले सगळे स्पायनल नर्व्ह दाखवले. हे स्पायनल नर्व्ह म्हणजे हे आहेत सगळे, कळते. आणि ह्याच्या आत हे सगळं चाललंय कुठे माहिती का, व्हर्टिब्रल कॉलमच्या आत चाललंय. व्हर्टिब्रल कॉलमच्या आत आहे सगळं. व्हर्टिब्रल कॉलमच्या बाहेरनं, व्हर्टिब्रल कॉलमच्या आतनं ही डॉर्सल रूट आली आहे, व्हर्टिब्रल कॉलमच्या बाहेरनं ही वेंट्रल रूट आली आहे. डॉर्सल रूट आणि वेंट्रल रूट, आणि डॉर्सल रूट वेंट्रल रूट एकत्र येऊन ही स्पायनल नर्व्ह बाहेर आली. ही कुठनं बाहेर येते माहितीये का, दोन व्हर्टिब्राच्या मधनं बाहेर येते. हा एक व्हर्टिब्रा आहे, हा एक व्हर्टिब्रा आहे. एक मिनिट. बघा आता कसं येणार, ही सगळी आत नर्व्ह, आत सगळी तुमच्या काय, तर ती नर्व्ह हे आहे काय, स्पायनल कॉर्ड आहे. स्पायनल कॉर्ड हा एक व्हर्टिब्रा, हा एक व्हर्टिब्रा आहे. त्या दोन व्हर्टिब्राच्या मधनं म्हणजे अशी येणार ही स्पायनल कॉर्ड तुमची बाहेर, स्पायनल नर्व्ह बाहेर पडते. ही स्पायनल नर्व्ह आहे आणि ह्याच्या आत जी आहे ती स्पायनल कॉर्ड आहे. बघा, ही स्पायनल कॉर्ड आहे आणि स्पायनल नर्व्ह आहे. दोन व्हर्टिब्राच्या बाहेर पडलेली ही स्पायनल कॉर्ड आहे, ही स्पायनल कॉर्ड आहे आणि स्पायनल नर्व्ह आहे. स्पायनल नर्व्ह हे दोन व्हर्टिब्राच्या मधनं बाहेर पडते. ती बाहेर पडली आहे, कळते. तर एवढा पार्टच आपल्याला दिसतो, हा पार्ट दिसत नाही, हा सगळा आतला पार्ट दिसत नाही.
एक मिनिट. ओके, सो हा पार्ट आपल्याला दिसतो. आपण बघतोय त्याला